मावशी एवढी पातळ ठीक आहे ना ग? का आणखीन पाणी घालू? नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो ठीक. चला येऊ मी. काही लागलं तर सांगा मला, मी आहेच. हो, एवढे उपकार केलेत आतापर्यंत. तुम्ही फक्त लग्नाला या. नक्की येतो. सॉरी 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 सॉरी, ते गडबडच झाली अहो. रिलॅक्स रिलॅक्स, तुम्ही टेन्शन घेऊ नका. इट्स ओके. अहो असं कसं ओके? माझ्यामुळे तुमची समधी कापड खराब झाली की. एवढं काही झालेलं नाहीये, तुम्ही सावकाश काम करा. येतो मी. बाय फ्रेंड. बाय फ्रेंड. काय झालं ग ओरडायला? काय ग कशाला ओरडते? इकडे डसली होय तुला ओरडायला? झाला का प्रताप दादांचा पाहुणचार करून? दादा सुखरूप पोहोचले का घरी? काय झालं ते सांगशील का? नाही म्हटलं प्रताप दादांची खातिरदारी करून झाली असेल ना, तर जरा माझ्याकडे पण लक्ष द्या. नवरी आहे ना मी. बोला बाईसाहेब, काय हवंय तुम्हाला? पाणी पाहिजे मला प्यायला. अगं मग नुसतं सांग की पाणी हवंय. एवढी बडबड कशाला करायला हवी? थांब देते. हे घे, या या. अगं पाहते काय, पाणी पाज ना. कशी पिणार मी? मेहंदी लावली ना हाताला. अगं नीट पाचता पण येत नाही का ग पाणी तुला? हा? चिंगे दे इकडे, तू हो बाजूला. हे बघ तुम्ही, उद्या तुझं लग्न आहे, आज तुझी हळद आहे. आता कार्यक्रम सुरू होईल, लोक जमा होतील. तर आता आरडाओरड करायची नाही, कळलं? आणि तुला जे काही हवं असेल ना, ते शांतपणे मला सांग, मी देईन ना तुला. काय रे आलास? मी माझ्यासाठी चहा करायला सांगितलंय, तुला हवाय का? नाही नको, मी आत्ताच घेऊन आलो. कुठे? विश्वाकडे वाटतं. विश्वाकडे? जोरदार हळद झालेली दिसते विश्वाकडे. नाही, तिकडे नव्हतो गेलो. मग एवढी हळद कुठून लागली? अगं सरला मावशीची भाची चिंगी ती रस्त्यावर भेटली. तिला म्हटलं तुला घरी सोड. तिला सोडायला सरला मावशीच्या घरी गेलो तर तिने आग्रह धरला, चहा घेऊनच जा म्हणून. मग तिथे चहा प्यावा लागला. चुकून तिथे हळद लागली. प्रताप, मी तुला ह्याही आधी सांगितलंय, एक अंतर जपून राहत जा. अगं पण हे बघ, त्यांच्यासाठी मी कधीच काही कमी केलं नाही, पण म्हणून मी त्यांच्या घरी पाहुणचाराला गेले नाही. कधी भेदभाव केला नाही आणि करतही नाहीये. कसं आहे ना, आपण त्यांच्या घरी गेलो तर उगीच बोललं जातं आणि त्याचं त्यांना दडपण येतं. हे एक कारण आहेच. त्याही पेक्षा काही गोष्टी आपण पाळायला हव्यात. समजलं? हो आई. सुमे, तुला ना आता अशी हळद लावते की सासरकडच्यांना ओळख करून देताना दाजींनी म्हटलंच पाहिजे, हे बघा आमचं हळकुंड. अगं थांब, नवरदेवाकडनं उष्टी हळद तरी येऊ दे. आता आमचं काय? तिलाच विचार की, तिला चालणार आहे का उष्टी हळद? नको ग बाई, मी नाही लावणार ती उष्टी हळद. अगं असं काय करते? मान असतो तो. मग असं असेल ना
तर त्याला माझी उष्टी हळद लावा. हाय का? नमस्कार मामा. अरे नमस्कार नमस्कार. हे बघा पुष्टी हळद आली. आता घ्या सुरुवात करा, लावायला घ्या हळद. अंकुश दादाने चिठ्ठी दिली, ठेवा. ये ग तुम्ही ये खानदानी पद्धती तुझ्या हे घे, असं दंड करते. लग्नाचा मुहूर्त 11 वाजता आणि मुंबईचा सकाळी 9 वाजता. आता तू ठरव तुला कुठला मुहूर्त गाठायचा आहे. MH15 AV. स्थळ वेशीच्या अलीकडच्या गल्लीत हनुमान मंदिराच्या पाठीमागे. गाडी तयार असेल. सुमे, हिरोईन बनायला मी तुला मदत करेन. तू ठरव लग्न की मुंबई. सुमे, काय काय ग सुमे, काय झालं? काही हवं होतं का? पाणी प्यायचं होतं. मी देऊ का? दे ना. थांब. घे. झोप लागत नाहीये का? मला कळतंय तुझी आज इथली शेवटची रात्र ना, म्हणून असं होत असेल. पण फार विचार नको करू. उद्या लग्न आहे. झोप पुरी झाली नाही ना तर चेहऱ्यावर दिसेल बघ तुझ्या. आणि मग लग्नाच्या वेळेस जांभळ्या येतील. झालं? हा.
ए रम्मा, बाहेर येते का ग जरा? सतरंजा कुठे ठेवली आहे? दिसत नाहीत मला. वय आले. मला हे समजा छोट्या मालकांना सांगायलाच हवं. हॅलो, हा बोला. काय? नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका. मी बघतो काय करायचं ते. तुम्ही माझ्यावर सोडा. हो हो, ठेवतो फोन. दादा, अरे विश्वाचं लग्न आहे, तुझं नाही, माहितीये ना? चेंज करून येऊ? होय, मी गंमत करत होते. खूप छान दिसतोय. थँक्यू. बर, मी पुढे जातोय. मी फोन केला की तुम्ही मागून या. ओके. मामी, पाहिलं का माझी रमाताई किती भारी दिसते ते. रम्मा, किती गोड दिसतेस ग. रंग किती खुरून दिसतोय तुला. होय ना? चालू कोणाच आहे? दृष्ट नको ग लागायला पुरील. आणि आमच्या चुंबड तर किती गोड दिसते, तुला पण नको दृष्ट लागायला. अरे काय काय गप्पा मार, रिक्षा उभी केली तिकडे. चला चला, आटपा लवकर. अरे येळ झाली की नाही? तो करा घेऊन तुम्ही जा पण गप्पा मारत होता. उचला उचला, बाहेर उभी आहे रिक्षा दाराजवळ. हा हा, जा. सावकाश सावकाश, चिंगे सावकाश. हो मामा. चला निघायचं. हा, अगं ए सुमे, आवर की किती वेळा आरशात बघत राहणार आहेस? अगं थांब ग जरा. ए थांब काय थांब. ए बाई, अगं लग्न आहे, पिक्चरचं शूटिंग नाही. आपल्याला आधी जायला हवं तिथं. आता आपल्या आधी मुलाकडचेच आपल्या स्वागताला थांबतील. दिसायला बरं वाटतं का सांग? चला चला लवकर चला. ओ थांब भाऊ जरा, आवरू द्या मला सावकाश. आणि ते आले असतील ना मुलाकडचे, तर त्यांना बसून ठेवा. लग्न काय रोज रोज होतं का? आवरू द्या मला. ओ ताई साहेब, आपली मुलीकडची बाजू आहे. आपल्याला आधी जायला हवं, कळलं का? नाही तुम्हाला काय नाही, लोक मला शिव्या घालतील. चला. ओ मग असं असेल ना तर तुम्ही वा, मी येते नंतर. मामा, मामी, तुम्ही व्हा पुढं, मी आणते तिला. अगं रमा, तू कशाला थांबतेय? तू वय पुढे, माझं आवरून झालं की मी येईल. मी येते मैत्रिणी संग. तू वय पुढे. हा, अगं नको, मी थांबते की. आणि मैत्रिणीला बी जाऊ देत मामी सोबत. तिला बी तिकडे मदतीला लागेलच ना कोणीतरी. तुम्ही व्हा पुढं, मी थांबते. बरं बरं, चला आता चल, उशीर होता आपल्याला पण. हे, हे. चला पटापट पटापट. हा घे सावकाश, चल. आव हा पुरीकडे बघा तरी कशी गोड दिसतीये. सरला, रमेशची पण दृष्ट काढ घ्या. म्हणजे मेकअप हिनं केलाय, पण तेच बघ ना पोरीच्या चेहऱ्यावर. गोड आहे पोरी. आता उशीर होत नाही वाटतं. कळलं. चल. हे दे. ए, अगं माझी पिशवी आहे ती. अगं मी घेऊन जाते की, तुझ्याकडे कशाला सामान? नको अगं, त्याच्यात माझं मेकअपचं सामान आहे. सोड ना. किती मेकअप करणार आहे अजून? पुरे झालं. रमा घेऊन ये ग, ये लवकर, बास झालंय. हा हा. गुरुजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या वस्तू व्यवस्थित आल्या आहेत ना? हो आल्यात. वेळेत आलेलं आपल्या या 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 मामा या. हा. सुस्वागतम.
मामा सगळी तयारी झाली, आता फक्त लग्न लावायचं बाकी आहे. आहे का? मुलीकडच्या लोकांना काही कामं ठेवलीत की नाही? अहो आता नवरदेव येईपर्यंत आम्हीच मुलीकडचे असं समजायचं. आणि मामी, जेवायच्या आधी फक्त 15 मिनिटं सांगा तुम्ही, आम्ही लगेच वाढायला घेतो. मग जेवायला आमच्या बरोबर बसणार का त्यांच्या बरोबर? अहो नाही, त्याच्यासोबत बसावं लागेल, नाही तर चिडायचा तो. पण आपल्याला टेन्शन नाही बरं का, आपण 2-2 पंक्तीत हाणणार. चला मुलाला मुलीला बोलवा. हा लगेच बोलू. घ्या, नवरदेव आलेत. अरे या 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 नवरदेव नमस्कार, राव. नमस्कार. या. आजा मेरे जिगर के नमस्कार. टुकड़े. नवरी कुठे दिसत नाहीये. नाही येतेच आहे. बरं, आम्ही लागतो मग तयारीला. हा. चल. आपल्या बरोबर आली असते तर बिघडली असते का? अहो येते, मेकअप राहिला होता ना तिचा. कसला मेकअप राहू दे, हाऊस असते पुरे ना, येईल. येईल ना? रमा हाय, येईल ती. हा. अंकुश दादाने चिठ्ठी दिली, ठेवा. अरे नमस्कार नमस्कार. तुम्ही? आता राजकुमार विषयीच बोलत होतो आणि तुम्ही समोर आलाय. काय योगायोग आहे ना. वा. हे असले योगायोग कोण आणि कसे घडवून आणतंय ते चांगलंच माहितीये मला. तुम्ही का आलाय तिथं? हा, का आलात म्हणजे? कसं आहे ना, आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाला बाहेरचं कुणालाच बोलवलेलं नाहीये. घरगुती समारंभ आहे आमचा हा. एक गोष्ट लक्षात घ्या, हे लग्न मंदिरात चाललंय आणि हे मंदिर काय कोणाच्या बापाचं नाहीये. म्हणून या मंदिरात गावकरी आम्ही वाटेल तेव्हा येऊ शकतो आणि आम्हाला हवं तेव्हाच आम्ही जाऊ. नाही ते मान्यच आहे मला, पण कसं देशमुखांचा आहेर तुमच्या मुलीच्या संसाराला कामाला येईल. आमच्या आहेराला बरकत असते. तुमच्या मुलीचे सगळे स्वप्न पूर्ण होतील. म्हणून शकुनाचे आम्ही 2-5 हजार देतच असतो. आणि हे पाकिट आम्ही तुमच्या मुलीच्या हातात देऊ. नको, पाकिट राहू दे तुमच्याकडेच. नको तुमचे उपकार आम्हाला. फक्त एकच करा, या लग्नात तुमच्यामुळे विघ्न येणार नाही एवढं फक्त बघा. लग्न नाही पण विघ्न नक्की घडेल. तुम्ही आणखीन काय राहिलंय का? आणखी पिशवी इकडे. नाही नको. बरं चल लवकर. हा. भाऊंना कडक. हा बोल रे.
कसं आहे भाऊ? आम्ही ठीक आहे, तू कामाचं बोल. भाऊ तुमच्या पिताश्रीने ते शाळेतल्या मुलांना वाटायला ते बिस्किटाचे पुढे दिले होते ना, हा त्याचं काय, पुढे बोल. ते पुढे मी घेऊन चाललो होतो तर 2-4 वेळा पोलिसांनी मला अडवलं भाऊ. मग मग पुढे. मग काय नाही, त्यांना मी सांगितलं की शाळेतल्या मुलांसाठी बिस्किटाचे पुढे, मग सोडलं त्यांनी. अरे मग हे सांगायचं ना आधी. पूर्ण फिल्मची स्टोरी सांगत बसतो आवडत. बरं आता एक काम कर, आता या क्षणी गावाकडे येणारी जी पहिली एसटी मिळेल त्यात बस आणि निघून ये. भाऊ पण ते हे सगळं तुमच्या पिताश्रींना एकदा सविस्तर सांगावं लागेल ना. त्याच्यासाठी मी आहे ना, मी सांगेन त्यांना काय उलगडून व्यवस्थित सांगायचं ते. कळलं? सामानावर आणि आत्ताच्या आत्ता निघ. बरं भाऊ. रमा, कसं तरी होतंय ग रमा. चक्कर येते वाटतं. पाणी दे ना मला रमा. अगं काय बघत बसलीये, पाणी दे ना मला.